जय हिंद. नमस्कार सर्वांना. मावळा मी यूट्यूब चॅनलमध्ये मी अरुण तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यामध्ये असणारं वाघापूर या गावातील केदार भैरवनाथाचं मंदिर, म्हणजेच श्री ज्योतिर्लिंगाचं मंदिर, जे नागदेवतेच्या रूपामध्ये प्रसिद्ध आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी वाघापूर गावच्या मंदिराची पुनर्बांधणी सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, या मंदिराचा एक प्रपोज्ड प्लॅन आहे, तर त्याचा मी थोडासा आढावा घेत आहे. तर मित्रांनो, तेही मी तुम्हाला दाखवतो आणि त्याचबरोबर या मंदिराचा पूर्ण इतिहाससुद्धा सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्या वाघापूरच्या ज्योतिबाची ख्याती पूर्ण महाराष्ट्र सोडून बाहेरच्या राष्ट्रामध्ये सुद्धा झालेली आहे. तर याचं कारण म्हणजे या मंदिराला लाभलेला इतिहास, एक आध्यात्मिक इतिहास आणि नागदेवतेला दिलेलं या ठिकाणी प्रामुख्याचं स्थान. तर मित्रांनो, वाघापूरच्या या मंदिरामध्ये तुम्हाला मंदिराचा इतिहास माहीतच असेल. तर मित्रांनो, इतिहास असा आहे, तर वाघापूर या ठिकाणी भरपूर लोक महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा, महाराष्ट्राच्या लागून जे राज्य आहेत त्या ठिकाणचे लोकसुद्धा नागपंचमीची यात्रा. तर मित्रांनो, या मंदिरामध्ये भरपूर खूप वर्ष पूर्वीपासून नागाने सर्पदंश केलेली लोक म्हणजे भाविक आणि सर्पाला दुखवलेली लोक ही या ठिकाणी देवाच्या आश्रयासाठी येतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला आता भरपूर लोकांचे अनुभव या ठिकाणी आल्यानंतर समजतील, कारण त्यातला एक अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. तर मी या गावातलाच रहिवासी आहे आणि या आपल्या वाघापूरच्या ज्योतिर्लिंग मंदिराची आख्यायिका ही सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, ज्यावेळी आपल्या शेतकरी वर्गामध्ये आपण शेतामध्ये काही कामं करत असताना आपल्या पायाला म्हणा किंवा आपल्या अवजाराला काम करताना सर्पाला ठेच पोचली जाते न कळत. तर मित्रांनो, ही ठेच पोचल्यानंतर मित्रांनो, एखाद्या जनावराला जर आपल्यापासून त्रास झाला तर ते जनावर नक्कीच आपल्यावर हल्ला करतं. हा निसर्गाचा नियमच आहे. पण मित्रांनो, सर्पदंश, साप हा कोणत्याही ठिकाणी आपल्याला दंश करण्यासाठी येऊ शकतो जर आपण त्याला त्रास दिला असेल. तर मित्रांनो, वाघापूरच्या या ज्योतिर्लिंग मंदिराची एवढी श्रद्धा लोकांच्या मनामध्ये, याचं कारणही तेच आहे की एखाद्या जर शेतकरी मित्राने किंवा एखाद्या माणसाने जर सर्पाला दुखवलं किंवा जर सर्पदंश झाला तर या मंदिराकडे येतात. याचं कारण म्हणजे या ठिकाणी मिळणारी आध्यात्मिक ऊर्जा आणि सुरक्षितपणा जो आपण म्हणतो तो सर्पदंश झालेल्या माणसाला या ठिकाणी आल्यानंतर मिळतो. आणि यामध्ये मित्रांनो कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे, हा इतिहास आहे पूर्ण श्रद्धेचा. तर मित्रांनो, या ठिकाणी लोकांनी अनुभवसुद्धा घेतलेले आहेत. तर मित्रांनो, सर्प चावल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला औषधोपचार आणि डॉक्टरांचे उपचार घेणं गरजेचं आहे. हे या ठिकाणचे पुजारीसुद्धा, म्हणजे आपले पुजारी श्री शिवाजी गणपती गुरव मित्रांनो, हे सुद्धा सांगतात की सर्प चावल्यानंतर प्रथम तुम्ही औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच या ठिकाणी या. तर मित्रांनो, या मंदिरामध्ये येण्याची एक श्रद्धा आणि आस्था अशी आहे, सर्प चावल्यानंतर, हे मी अनुभवसुद्धा घेतलेले आहेत की मी माझ्या शेतामध्ये एक सापावर चुकून पाय पडलेला होता न कळत. तर मित्रांनो, मला असा अनुभव आला की मला ते समजलं पण मला तो साप दिसला नाही. पण मित्रांनो, जेव्हा मी परत घरच्या वाटेने शेतातलं काम आवरून जात असताना तो साप, म्हणजे तो नाग होता, तो माझ्याकडे स्प्लेंडर गाडी आहे, तर त्या गाडीच्या साईड कवर जे बॅटरीसाठी असतं त्या कवरमध्ये जाऊन बसलेला. आणि जसं मी गाडीवर बसलो तसं लगेच तो साप माझ्या पायावरून खाली उतरून गाडीच्या पुढे जाऊन उभारला आणि फडी काढून बसला. तर मित्रांनो, त्यावेळी मी खूप घाबरलो, कारण मला आधीच माहीत होतं की माझ्या पायाला काहीतरी लागलेलं होतं, पण ते नक्की समजलं नव्हतं. मग त्यानंतर मी डायरेक्ट माझ्या गावामध्ये जे हे मंदिर आहे ज्योतिर्लिंगाचं मंदिर, त्या ठिकाणी मी बापूंना जाऊन भेटलो. बापूंनी मला सांगितलं की ठीक आहे, जर दुखवलं असेल तर आपल्याला मंदिरामध्येच आश्रयासाठी यायला लागणार, कारण जर आपण इतरत्र घरामध्ये वगैरे जर थांबलो तर तो साप दंश करण्याच्या हेतूने पुन्हा येऊ शकतो. तर त्यामुळे मी मंदिरामध्ये जाऊन राहिलो
आणि भरपूर दिवसांचा मला त्या ठिकाणी आलेला अनुभव मी सांगतो. तर मित्रांनो, आपल्या ज्योतिबाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर एवढी आध्यात्मिक शक्ती, हा अनुभव, या शक्तीचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे आणि इतर भरपूर हजारो भाविकांनी या मंदिराचा अनुभव घेतलेला आहे. आणि तर मित्रांनो, देवाची असणारी शक्ती आणि आपल्याला माहीत आहे, साप हा मेन म्हणजे आपल्या शेतकऱ्याचा मित्र आहे. तर मित्रांनो, आपल्याला एखाद्या जनावराला जर दुखवलं तर ते जनावर नक्कीच आपल्याला दंश किंवा आपला जो क्रोध आहे तो काढण्याचा प्रयत्न करतंच. पण मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर जर तुम्ही नकळत जर दुखावला असेल एखाद्या सापाला किंवा नागाला, तर मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर माझा अनुभव, मी त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर भरपूर दिवस मी देवाची सेवा वगैरे केली, मंदिरातच राहिलो. आणि त्यानंतर कौल वगैरे लावल्यानंतर मग मला बापूंनी सांगितलं की भरपूर दिवसाने त्याचं मला ते प्रायश्चित्त झालं की मी सापाला दुखवलं, त्यामुळं मला खूप वाईट वाटलं. पण तो साप मला चावण्यासाठी आला, पण चावला नाही. कारण ही मला एक संधी दिली होती देवानं की माझ्या मंदिरामध्ये येऊन तुझ्या हातून सेवा व्हावी. तर खरोखर हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. आणि यापूर्वीसुद्धा मी बघितलेला आहे की भरपूर हजारो भाविक आणि शेतकरी वर्गातील लोक सर्पदंश झाल्यानंतर असो किंवा दुखवल्यानंतर असो, तर या ठिकाणी आश्रयासाठी, एक सुरक्षिततेसाठी या मंदिराकडे श्रद्धेने आणि आस्थेने येतात. तर मित्रांनो, खरोखरच त्यांच्याबरोबर कधीच वाईट घडलेलं नाही. आणि मित्रांनो, सगळ्यात मोठी श्रद्धेची ही गोष्ट ही म्हणजे आजपर्यंत सर्प दुखून आलेल्या लोकांना कधीच त्या सापाकडून किंवा त्या नागाकडून त्रास झालेला नाही आहे. कारण मित्रांनो, इथं आल्यानंतर प्रत्येक माणूस हा भयभीत आणि घाबरलेला असतो. तर मित्रांनो, पहिल्यात सगळी गोष्ट म्हणजे आपल्या मनामध्ये असायला पाहिजे देवाची श्रद्धा. तर मित्रांनो, श्रद्धेने कोणतेही काम केलं तर त्यामध्ये नक्कीच चांगल्या गोष्टी उत्पन्न होतात. तर हे एक याचं उदाहरण आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी नागपंचमीला सुद्धा खूप लाखो भाविकांच्यापेक्षा जास्त लोकांची गर्दी या ठिकाणी असते. आणि खूप मोठ्या प्रमाणात नागपंचमीची यात्रा या ठिकाणी वाघापूरच्या ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये पार पडते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी सर्पदंश केलेले लोक आणि म्हणजे दुखवलेले लोक या ठिकाणी मंदिरामध्ये श्रद्धेने आणि आस्थेने येत असतात. तर मित्रांनो, त्याचबरोबर एखाद्याला जखम झालेली असेल किंवा काही शारीरिक त्रास असेल, तर या ठिकाणी झाडणी टाकल्यानंतर सुद्धा ती जखम किंवा तो होणारा त्रास तो आपोआप श्रद्धेने आणि आस्थेने कमी होतो. तर ही सुद्धा या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. आणि या मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा खूप मंगलमय वातावरण असतं प्रत्येक सणाला. आणि याचबरोबर नागपंचमीबरोबरच बाकीचे सण, दिवाळी, दसरा किंवा गुढीपाडवा, हे सगळे सण या ठिकाणी साजरे केले जातात मित्रांनो. तर तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर वाघापूरच्या ज्योतिबाला यात्रेला जर आला असाल तर तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आलाच असेल. आणि भरपूर लोकांनी या म्हणजे साप दुखवल्यानंतर जी या ठिकाणी येतात श्रद्धेने असतेने, तर मित्रांनो, त्यांनासुद्धा याची प्रचिती आलेली असणार. आणि मित्रांनो, आपलं अजून एक आनंदाची गोष्ट आहे की आपलं मंदिर ब गटामध्ये मंजूर झालेलं आहे. तर मित्रांनो, त्यामुळे मंदिराचं पुनर्निर्माणाचं काम सुरू झालेलं आहे. आणि त्याचा एक प्रपोज्ड प्लॅन जो मी आता तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. तर अशा प्रकारे नवीन मंदिराचं बांधकाम आता सुरू झालेलं आहे. आणि त्यामध्ये पूर्णपणे पूर्वीचं जे शास्त्र आहे तर ते वापरूनच या मंदिराचं पुनर्निर्माणाचं काम सुरू झालेलं आहे. आणि खरोखरच एक सुंदर आणि शक्तिशाली एक शक्तिपीठच आहे हे आपलं वाघापूरचं ज्योतिर्लिंग मंदिर. आणि खरोखर मित्रांनो, तुम्ही सुद्धा एकदा या आपल्या केदार भैरवनाथाच्या मंदिराला, ज्योतिर्लिंग मंदिराला वाघापूरच्या नक्की भेट द्यायला विसरू नका. तोपर्यंत बघत राहा मावळा यूट्यूब चॅनल. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.